मित्रांनो, आज आपली मानदेश न्यूजची टीम उभी आहे जिल्हा परिषद केंद्र शाळा बिजवडी या ठिकाणी। BCC क्रिकेट क्लब बिजवडी यांच्या माध्यमातून आपण जे व्हिडिओमध्ये बघितलं त्या हिशोबानं BCC क्रिकेट क्लबनं श्रमदान केले आणि श्रमदानापर्यंत ती न थांबता त्यांची टीम आहे ती पुढं उद्या बिजवडीची जी जिल्हा परिषदची शाळा आहे तिचा विकास करण्यासाठी अजून ते पुढचं पाऊल उचलणार आहेत। या ठिकाणी अमितजी भोसले आहेत ज्यांनी HDFC फंडाच्या माध्यमातून HDFC बँकेकडून जो सामाजिक कार्यासाठी जो फंड असतो त्याच्यातून त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बिजवडी म्हणजे हायस्कूलसाठी 80 लाख मिळवून दिले होते। त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। अमितजी, आज या ठिकाणी तुमच्या BCC क्रिकेट क्लबनं श्रमदान केलं, म्हणजे तुम्हाला जे जमल ते केलं, परंतु इथून पुढं जर एखादा वेगळा काय निधी आणता आला तर याच्याविषयी काय तुम्ही सांगाल आमच्या बघणाऱ्यांना? नक्कीच आज बिजवडी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आम्ही वृक्षारोपण तसेच श्रमदान केलं, साफसफाई। येणाऱ्या काळात पण असेच उपक्रम आपण राबवणार आहोत। तसेच आपल्या जिल्हा परिषद शाळेचं आपल्याला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पुढं पालटायचं आहे। आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे या हेतून सगळ्या आमच्या मंडळातील सदस्यांनी एक पण केला आणि आता यापुढील तसंच आम्ही काम आमचं चालू ठेवणार आहे। सहकार्य सगळ्यांचं एकत्र आल्यानंतर एकीचं बळ काय असतं ते आपल्याला या श्रमदानातून माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे। यापुढेही मंडळ असंच आपल्या सामाजिक कामामध्ये प्रयत्नशील नेहमीच राहणार आहे। अमितजी, शेवट लास्ट टाइम आपण कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय याच्याविषयी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान केलं की आपली शाळा मोडकळीला आली, मदत करा मदत करा मदत करा, तर बऱ्याचशा पंचक्रोशीतील युवकांनी त्या शाळेला मदत केली। तुम्ही सुद्धा HDFCच्या फंडातून 80 लाख रुपये मिळवून दिलं। तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या गावातले उच्च शिक्षित जे तरुण आहेत जे ह्याच शाळेत शिकलेत ह्याच शाळेत वाढलेत त्यांना काय आव्हान कराल? माझं आव्हान हेच राहील, आपल्याला जमेल त्या पद्धतीनं आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या शाळा वाचवण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे। कारण आपण त्या शाळेत शिकलो, त्या शाळेबाबतीत आपलं काहीतरी देणं लागतंय। या हेतून सगळ्यांनी एकत्र येऊन आपापल्या परीनं जेवढं करता येईल तेवढं करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा असं मी म्हणेन। मित्रांनो, अमितजींनी जे आव्हान केलं होतं त्या आव्हानाप्रमाणे ज्याला जे जमल त्याने फुल ना फुलाची पाकळी म्हणून या जिल्हा परिषद केंद्र शाळा बिजवडी याला मदत करा। ही शाळा जपा, वाढवा, फुलवा हेच फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करत आहे। धन्यवाद। येथील जे काही युवक आहेत BCC क्रिकेट क्लबचे तरुणांनी या ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता तसेच वृक्षारोपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। तर या शाळेचे शिक्षक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर नमस्ते। आज तुमच्या शाळेमध्ये हे जे युवकांनी बिजवडीच्या BCC क्रिकेट क्लबच्या श्रमदान केलं तसंच वृक्षारोपण केलं याच्याविषयी काय सांगाल तुम्ही? एक 4 दिवसापूर्वी BCCचे सर्व सदस्य मराठी शाळेमध्ये आले आणि त्यांना आपला विचार व्यक्त केला की आम्हाला काहीतरी सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या शाळेला काहीतरी मदत होईल। आम्ही सर्व या शाळेचे माजी विद्यार्थी आहोत आणि आम्हाला काहीतरी या शाळेसाठी करायचं आहे असे त्यांच्या टीमचे कर्णधार, उपकर्णधार आणि इतर सहकारी यांनी त्यांची इच्छा मला बोलून दाखवली आणि मग मी त्यांना सुचवलं की बाबा आपण झाडं लावली किंवा झाडं शाळेसाठी दिली आणि शाळेचा परिसर जर स्वच्छ केला तर आपण एक या उपक्रमातून एक सामाजिक बांधिलकी आपण जोपासू, तसेच समाजाप्रती आपलं काहीतरी देणं आहे या भावनेतून आपण वृक्षारोपण करूयात। वृक्षारोपणामुळे आपण निसर्गाचा समतोल राखू शकतो आणि दिवसेंदिवस जी वाढत चाललेली आहे, उष्णता वाढत चाललेली आहे, तापमान वाढत चाललेलं आहे, तर हे तापमान कमी करण्यासाठी आपण एक खारीचा वाटा या वृक्षारोपणाच्या माध्यमातून आपला उचलू शकतो। तर आज आपण पाहत आहात की सर्वजण पाहत आहात की या BCCचे सर्व सदस्य इथे सकाळी 7:30 वाजल्यापासूनच हजर झालेले आहेत आणि त्यांना आपल्या श्रमदानाला आणि वृक्षारोपणाला सुरुवात केलेली आहे। तर मी शाळेच्या वतीने या सर्व सदस्यांचे आभार मानतो आणि अशीच त्यांच्याकडून आपल्याला वेळोवेळी मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। त्यांच्या या कृतीतून गावातील इतर युवकांनी आणि ग्रामस्थांनी शाळेला थोडं मदत केली तर आपण दिवसेंदिवस आपल्या शाळेची प्रगती चांगल्या पद्धतीनं करू शकतो अशी मी सर्वांना विनंती करतो आणि केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो। सर, वामनदादा कर्डकांची एक कविता आहे, तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय, समाजाचं काय रगाड्या समाजाचं काय। म्हणजे समाज म्हणजे जातीवाचक नाही बोलत मी, परंतु ज्या समाजात आपण वावरलोय, ज्या शाळेत शिकलोय
त्याचं काहीतरी व्हायला पाहिजे ही प्रेरणा घेऊन ह्या युवकांनी केलं, याच्याविषयी काय सांगाल तुम्ही? निश्चितच या युवकांना जे केलेले श्रमदान आहे ते सर्वांना प्रेरणादायी आहे. आपण समाजाप्रती काहीतरी आपली भावना लागतो किंवा या शाळेप्रती आपण या शाळेचे माजी विद्यार्थी असल्यामुळे शाळेची काहीतरी आपलं देणं आहे शाळेशी. आपलं बालपण या शाळेत गेलेलं आहे. आपण या शाळेत खेळलेलो आहे, बागडलेलो आहे, पडलेलो आहे, या शाळेतून काहीतरी शिकलेलो आहे. या शाळेप्रती आपली काहीतरी देणं आहे शाळेप्रती, समाजाप्रती. या भावनेतून या सर्व सदस्यांना जे केलेले कृत्य काम आहे, श्रमदान आहे, ते निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. ओके, धन्यवाद. सर, आता हे बिजवडीचं BCC क्रिकेट क्लब ही संघटना होती, त्यांनी मदत केली, परंतु या शाळेची अजून काय जी कामं आहेत जी प्रलंबित आहेत, यासाठी तुम्ही गावकऱ्यांना काय आव्हान कराल? शाळेमध्ये जे आपल्या वृक्षारोपण तर आपण आता सर्वांसमोर करतोच आहोत, पण शाळेचे जे तुम्ही जर बाह्यांग पाहिले तर जे शाळेला जे वॉल कंपाऊंड आहे, या वॉल कंपाऊंडला आता आपल्याला रंगरंगोटीची गरज आहे. आणि साधा रंग देऊन तिथं चालणार नाही, तर आपल्याला थोडंसं टिकाऊ काम करायचं आहे तिथं. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचं काम करायचं नाही, आपल्याला टिकाऊ काम करायचं आहे. तर त्याच्या दृष्टीने ऑइल पेंट हे जे वॉल कंपाऊंड आहे याच्यावरती संपूर्ण रंगरंगोटी करायची आहे. तसेच जे आपले थोडंसं शौचालयाची काही जी जुनी शौचालय आहेत त्याची दुरुस्ती करायची आहे. आणि मुलांसाठी कायमस्वरूपी पाण्याची सुविधा आपल्याला इथं उपलब्ध करायची आहे. तर नागरिकांना जर त्यांचं योगदान दिलं यामध्ये, तर आपण ही सर्व कामं लवकरात लवकर निश्चित पूर्ण समाजाच्या सहभागातून आणि लोकसहभागातून काही शासन स्तरावरती पाठपुरावा करून ही कामं आपण पूर्ण करू. मित्रांनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे पाठीमागं आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बिजवडीच्या जे हायस्कूल आहे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय याच्यासाठी आव्हान केलं होतं. त्याच्यानंतर हजारो युवक एकत्र आले, त्यांनी मदत केली. त्याच्यानंतर HDFC सारख्या संस्थेनं सुद्धा त्या बिजवडीच्या हायस्कूलला मदत केली. परंतु आपण ज्या शाळेमध्ये शिकलेलो आहोत ती प्राथमिक शाळा अजून जैसे थे याच अवस्थेमध्ये आहे. तर भावांनो, ज्या कुणांना या प्राथमिक शाळेला जिथं आपण बोलायला शिकलो, खेळायला शिकलो, वाचायला शिकलो, त्या शाळेला जर कुणाला मदत करायची असेल तर आता जे सर व्हिडिओमध्ये होते त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा. या शाळेला तुम्हाला जी तुम्ही म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी म्हणून रंगकाम असेल किंवा सजावट असेल, वृक्षारोपण असेल किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करू शकता. BCC क्रिकेट क्लबनं आज त्यांच्या हक्काचा खारीचा वाटा उचललेला आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा बिजवडी गावामध्ये बऱ्याचशा संस्था आहेत, बऱ्याचशा संघटना आहेत, त्यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. आणि आपली ही जिल्हा परिषद केंद्र शाळा बिजवडी आहे, त्या शाळेला नक्कीच तुम्ही मदत करू शकता. मित्रांनो, आपण पाहत होता मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आज आपली टीम आले होते बिजवडी गावामध्ये. धन्यवाद.